शिवाजी महाराज विद्येची माता माता सरस्वती यांना वंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमात उपस्थित सन्माननीय मुरबाड विधानसभाचे आमदार किशनजी कदोरे साहेब तसेच शिक्षकांचे आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर, आमच्या व्ही म्हात्रे शिक्षण संस्थेच्या सन्माननीय उपाध्यक्षा आणि कुळगाव बदलापूर नगरपरिषद नगरसेविका सन्माननीय विनाताई म्हात्रे, माजी नगराध्यक्षा कुळगाव बदलापूर नगर परिषद आणि संचालिका व्ही म्हात्रे शिक्षण संस्था माननीय उषाताई म्हात्रे, आमच्या व्ही म्हात्रे शिक्षण संस्थेच्या सन्माननीय संचालिका स्नेहलताई म्हात्रे मॅडम, वारे सर प्रशासन अधिकारी तसेच सिंड्रेला इंग्लिश मीडियम स्कूल माध्यमिक विभाग प्रिन्सिपल अपेक्षा मॅम, प्राथमिक विभाग प्रिन्सिपल शिंदे मॅडम तसेच निलेश भोपी सर, शंभूराजे विद्या मंदिर मुख्याध्यापक एम के पाटील मुख्याध्यापक देवरे सर, या सर्वांचं मी शब्दसंधाने या ठिकाणी स्वागत करतो। आज वार्षिक स्नेह संमेलन अतिशय महत्त्वाचा दिवस। या दिवशी आपण आणि याच वर्षी आपल्या शाळेचा रौप्य महोत्सव वर्ष साजरे करत आहोत। 34 विद्यार्थी जमा करून शाळा चालू केली आणि तिचं आज वटवृक्षात रूपांतर झालंय। या क्षेत्रामध्ये आपली शिवभक्त विद्या मंदिर कुठे कमी नाहीये। बौद्धिक क्षेत्रामध्ये असो, वक्तृत्व स्पर्धेमध्ये तालुक्यात नाही तर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आपल्या शाळेने पटकावलेला आहे। विज्ञान प्रदर्शनामध्ये द्वितीय क्रमांक आपल्या शाळेने पटकवला आहे। शाळेची भरभराट कशी असते पहा। त्यानंतर इतकंच नव्हे, याच रौप्य महोत्सवी वर्षात साहेब आमच्या शाळेचा निकाल जो आहे, प्रथम येणारी विद्यार्थिनी 92% कधी पुढे गेली नाहीये, पण यावर्षी 93.80 गुण घेऊन इतिहास रचलेला आहे, ती म्हणजे रागिनी जनार्दन धोंडे। या विद्यार्थ्यांनी रौप्य महोत्सवी वर्षात 93%चा इतिहास म्हणजे आपण पाहतोय। त्यानंतर द्वितीय येणारे विद्यार्थी जे आहे तिला 91.40 गुण मिळाले आहे, कुमारी पायल गणेश म्हात्रे। इतकंच नव्हे, त्यानंतर येणारा म्हणजे बघा इथे मुलींचाच नंबर, त्यानंतर येणारा मुलगा आहे 89.60 गुण घेऊन साहिल दीपक सासे, हा विद्यार्थी जो आहे तो तृतीय क्रमांकाने पास झालेला आहे। ही शाळेची भरभराट आहे। शाळेचा एकूण निकाल पाहता आपण 94.80 इतका शाळेचा एकूण निकाल लागलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, शाळेची भरभराट आपण पाहतात। इतकंच नव्हे, हे झालं शिक्षण क्षेत्रातली कामगिरी। महाराष्ट्रात शिवभक्त विद्या मंदिर म्हटलं की खेळाडूंची खाण आहे। या पहिली जी आम्हाला जी खेळाडू लाभली तिचं पहिलं नॅशनल झालं 2009ला अस्मिता भोईर म्हणून। त्यानंतर दुसरी खेळाडू आम्हाला प्राप्त झाली 12/12/2012 बारामतीला शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त मिनल भोईर ही विद्यार्थिनी आम्हाला लाभली, दुसरी विद्यार्थिनी। तिसरी विद्यार्थिनी कविता खाणेकर, या विद्यार्थिनींना अतिशय म्हणजे 17 गोल्ड मेडल मिळालेले आहेत। तिसरी विद्यार्थींच्या मागेच होती। मी तिघींचं नाव काय घेतो बघा, प्रियांका भोपी, या तिघींची नावं जी आहेत ते हळूहळू पुढे पुढे आलेले आहेत। म्हणजे 2016-17चा शिवछत्रपती पुरस्कार मिनल वासुदेव भोईर, 2018-19चा शिवछत्रपती पुरस्कार कविता प्रभाकर घाणेकर, 2019-20चा शिवछत्रपती पुरस्कार प्रियांका पंढरी भोपी। सलग 3 पुरस्कार महाराष्ट्रातल्या कुठल्या शाळेत नाही। 3 वेळा ही हॅट्रिक याच रौप्य महोत्सवी वर्षात आपल्याला पाहायला मिळते। याच वर्षात साहेब नुसती मुलं खेळतच नाही तर ती मुलं पैसे कमवतात। खेलो इंडिया खेलो गेम झाला, त्यामध्ये गोल्ड मेडलला 5 लाख रुपये, एकाच वर्षात गोल्ड मेडल 5 लाख रुपये, नॅशनल गेम 7 लाख रुपये। आताच्या नॅशनल गेमचे 7 चे 10 केलेले आहेत। 7 आणि 17, 17 आणि 5 22 लाख रुपये 2 वर्षात या खेळाडूंना मिळाले। 22 लाख रुपये
म्हणजे प्रियांका भोपी हिला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला, त्याचे 3 लाख रुपये. खेलो इंडिया खेळचे 5 लाख रुपये गोल्ड मेडल. मागच्या वर्षी नॅशनल गेम्स खेळली, 7 लाख रुपये गोल्ड मेडल. आणि त्यानंतर या वर्षी गोल्ड मेडल मारलं 7चं सरकारने 10 लाख रुपये केले, म्हणजे एकूण 22 लाख रुपये 2 वर्षात त्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. आम भी कुछ कम नाही म्हणून रेश्मा राठोड मागेच उभी होती. तिने खेलो इंडिया खेळोमध्ये दिल्लीला जे गेम झाले त्या गेममध्ये 5 लाखाची शिष्यवृत्ती, मागच्या वर्षी नॅशनल गेमचे 7 लाख रुपये आणि या वर्षीची नॅशनल गेमचे 10 लाख रुपये. पुन्हा आम्ही मागेच उभे तयार आहोत. म्हणजे आम्ही सुद्धा रेश्मा राठोडीने 22 लाख रुपये घेतलेले आहेत. म्हणजे विद्यार्थी खेळता खेळता शिकता शिकता पैसे कमवतात. जो मेहनत से करते काम, जो मेहनत से करते काम, उन्हीं का इतिहास के पन्नों में रहता है नाम. आपके भी बच्चे इतिहास का नाम, जो इतिहास में नाम कमा लेंगे. ही शाळेची प्रगती जी आहे ती उत्तर वाढत आहे. 3 छत्रपती पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचे 3 छत्रपती पुरस्कार, भारत सरकारचा जानकी पुरस्कार, भारत सरकारचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार, भारत सरकारचा इला पुरस्कार, सगळे जेवढे भारत सरकारचे पुरस्कार इथे झालेले आहेत, सगळे पुरस्कार. म्हणजे का तर मेहनत, यामागची मेहनत, शिक्षकांची मेहनत. इतकंच नव्हे तर या ठिकाणी सराव चालू असतो साहेब, आणि मात्र सर त्या कोपऱ्याला उभे असतात सराव पाहत असतात. मुलं काय सराव करतात तिथे मात्रे सर उभे असतात. आम्ही इकडे दोघं प्रॅक्टिस घेत असतो, मी आणि मेंगल सर. ही सरावाची प्रॅक्टिस मात्रे सर बघत असतात आणि मग त्यावर विद्यार्थी लगेच आपली प्रगती करत असतो. सर पाहतात चांगलंच खेळलं पाहिजे, पण ही प्रगती वाढत असते. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की समोर येतं वर्ष जे आहे, या वर्षात 4था छत्रपती पुरस्कार आपल्याला लवकरात लवकर येईल असं वाटतंय. एक छत्रपती पुरस्कार मिळवण्यासाठी माननीय युवा नेता भावेदादा म्हात्रे यांचं आगमन झालं. मी त्यांचं शब्दसंम्मानाने स्वागत करतो. तसेच आमचे मामा श्रीधरजी खंडागळे यांचंही आगमन झालेलं आहे. मी त्यांचं शब्दसंम्मानाने स्वागत करतो. इतकंच प्रगती नाही, 4था पारितोषिक आमच्याकडे छत्रपती पुरस्कार लवकरच येणार आहे. छत्रपती पुरस्कार जो आहे तो सतत तुम्हाला 4 वर्ष नॅशनलला गोल्ड मेडल, साहेब सतत नॅशनलला 4 वर्ष गोल्ड मेडल पाहिजे बरं का, तर छत्रपती पुरस्कार. तुम्हाला बाकीचे 1 वर्ष तरी नाही मिळाला गोल्ड मेडलला, ड्रॉप केला जातो खेळाडू. पण सतत 4 वर्ष नॅशनलला गोल्ड मेडल पाहिजे. मग आता रेशमाचे 3 वर्ष झालेले आहेत, 4था वर्ष लवकर आता येईलच. म्हणजे 4था पुरस्कार मात्र सर या वर्षी आपण लागू होईल असं वाटतंय. एवढंच मी सांगू इच्छितो की जो पानी में नहाते हैं वो लिबास बदल देते हैं, जो पानी में नहाते हैं वो लिबास बदल देते हैं, जो पसीनों से नहाते हैं वो इतिहास बदल देते हैं, वो इतिहास बदल देते हैं. ऐसे इतिहास जो है हमारे बच्चों ने किया है. धन्यवाद. हरिओम. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.